नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अलंकार या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी या विषयाचं व्याकरण अभ्यासत आहोत आणि आजचा व्याकरणाचा घटक आहे अलंकार। अलंकार व त्याचे प्रकार ह्या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधीच्या भागामध्ये आपण अलंकार म्हणजे काय याचे संक्षिप्त माहिती जाणून घेतली होती आणि त्यानंतर अलंकाराचे प्रकार आपण पाहिले होते। अलंकाराचे 2 प्रकार असतात, पहिला म्हणजे शब्दालंकार आणि दुसरा म्हणजे अर्थालंकार। त्यामध्ये आपण शब्दालंकार म्हणजे काय आणि शब्दालंकाराचे कोणते कोणते प्रकार असतात हे याचा आपण अभ्यास केलेला आहे। या शब्दालंकाराचे एकूण 3 प्रकार आहेत, यमक अलंकार, अनुप्रास अलंकार आणि श्लेष अलंकार। त्यापैकी आपण यमक अलंकाराचा अभ्यास केलेला आहे। त्यापुढील शब्दालंकारांचा अभ्यास आता आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत। इथे तुम्हाला काही उदाहरणे दिलेले आहेत, त्या उदाहरणावरून आपण अनुप्रास अलंकार म्हणजे काय याची संक्षिप्त माहिती जाणून घेणार आहोत। खालील ओळी वाचा आणि त्यातील कोणत्या अक्षरांची पुनरावृत्ती झाली आहे ते शोधून काढा। उदाहरण आहे, गडद निळे जलद भरुणी आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले। पुनरावृत्ती असलेले वर्ण आपल्याला लिहायचे आहेत। आले निघाले याच्यामध्ये ले हे अक्षर आलेले आहे। त्याचबरोबर गडद निळे हे शब्द पुन्हा पाहायला मिळतात। आपण एकच शब्द 2 वेळा अभ्यासत आहोत। पुनरावृत्ती म्हणजेच काय, एका अक्षराचं किंवा एका शब्दाचं पुन्हा पुन्हा लिहिणे किंवा बोलणे, त्याला आपण पुनरावृत्ती असे म्हणतो। मग इथे सांगितलेले तुम्हाला पुनरावृत्ती असलेले वर्ण, शब्द वेगळे आणि वर्ण वेगळे, तर इथे तुम्हाला पुनरावृत्ती असलेले शब्द आहेत ले आणि ले। म्हणजेच काय, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्याला आपण अनुप्रास अलंकार होतो असे म्हणतो। आता आपण पुन्हा या उदाहरणावरून अजून काही गोष्टी समजून घेणार आहोत। उदाहरण पुन्हा आपण अभ्यासून घेऊया। गडद निळे जलद भरुणी आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले। पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी। आता इथे पहा बघा, आले आणि निघाले ह्या शब्दामध्ये ले आणि ले या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे। त्याचप्रमाणे गडद या शब्दाची पण पुनरावृत्ती झालेली आहे। या आधीचं जर उदाहरण पाहिलं, गडद निळे जलद भरून आले, तर याच्यामध्ये बघा आपल्याला निळे हे 2 शब्द, एका शब्दांची 2 वेळा पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळते। तर इथे गडद निळे हे शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे। त्याचबरोबर ले ही अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे। अजून आपण पाहूया ह्या ओळीमध्ये, रजत नेल ताम्र नेल स्थिर पल जल पल सलेल। तर ह्या ओळींमध्ये कोणत्या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे, तर ती आहे नील या शब्दामध्ये नी आणि ल ची पुनरावृत्ती झालेली आहे। त्याचबरोबर पल जल पल आणि सलेल याच्यामध्ये ल या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे। त्याचप्रमाणे पल या शब्दाची पुनरावृत्ती इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढचं उदाहरण आहे, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूंची घडते। आता ह्या ओळींमध्ये स
सप्तपदे सहवासे सख्य, याच्यामध्ये स या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. त्याचप्रमाणे बघा संतमध्ये तुम्ही म्हणाल स आहे, पण त्याच्यावरती अनुस्वार आहे आणि ते साधूमध्ये सला काना आहे, त्यामुळे आपण ते अक्षर घेऊ शकणार नाही. म्हणजेच जेव्हा अक्षरांची पुनरावृत्ती होत असते, काय सांगितलेलं आहे, अक्षरांची जेव्हा पुनरावृत्ती होत असते त्यावेळेस तिथे अनुप्रास अलंकार होतो. आता आपण अनुप्रास अलंकार म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. आपण पुन्हा आता अनुप्रास अलंकार आणि यमक अलंकार याच्यामधील फरक समजून घेणार आहोत. अनुप्रास अलंकारामध्ये काय सांगितलेलं असतं की कवितेच्या ओळीमध्ये जेव्हा एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होत असेल तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. पण यमक अलंकार म्हणजे काय असतं की अक्षराच्या शेवटी जेव्हा एखाद्या कवितेमध्ये अक्षराच्या शेवटी जेव्हा समान अक्षरांची साम्य अक्षरांची समानता दिसत असेल आणि त्यांची पुनरावृत्ती होत असेल तेव्हा तिथे यमक अलंकार असतो. तर ह्या बघा आले निघाले, आले आणि निघाले याच्यामध्ये ले ले हे कोणता अलंकार आहे, तर त्याच्यामध्ये हा यमक अलंकार येणार आहे. कारण की इथे आले आणि निघाले ह्या ओळीमध्ये शब्दांमध्ये ल आणि ल हे साम्यदर्शक शब्द आहेत, समान अक्षरे आहेत, त्यामुळे तिथे यमक अलंकार पाहायला आपल्याला मिळतो. पण गडद गडद, निळे निळे किंवा च च यांच्यामध्ये अक्षरांमध्ये आपल्याला पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे बघा गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी याच्यामध्ये पण आपल्याला ग ग ह्या अक्षराची पुनरावृत्ती पाहायला मिळते. मग हे अक्षर शब्दाच्या सुरुवातीला पण असू शकतात किंवा शब्दाच्या नंतर सुद्धा असू शकतात. आता इथे शोभानी आणि वाणी याच्यामध्ये हा न नळाचा आहे आणि हा न बाणाचा आहे, त्यामुळे हे यमक अलंकार येणार नाहीत. परंतु जेव्हा एखाद्या अक्षराची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत असते तेव्हा तो अनुप्रास अलंकार असतो. यमक अलंकार कवितेच्या शेवटी जे शब्द असतात त्याच्यामध्ये लावले जातात आणि अनुप्रास अलंकार कुठेही असू शकतात. कवितेच्या कोणत्याही चरणामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असते आणि त्यामुळे त्या कवितेला किंवा त्या वाक्याला एक विशिष्ट प्रकारच्या नादामुळे सौंदर्य प्राप्त झालेलं असतं. त्यावेळेस आपण त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण अलंकाराचे दोन प्रकारामध्ये शब्दालंकार अभ्यासत आहोत. त्यामध्ये यमक अलंकार म्हणजे काय आणि अनुप्रास अलंकार म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे. यमक अलंकार आणि अनुप्रास अलंकार यांच्यामधील फरकही आपल्याला समजलेला आहे की यमक अलंकार जो असतो तो कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये जो शेवटचा अक्षर असतं तो अधिकतर तिथे असतो आणि अनुप्रास अलंकार कवितेच्या कोणत्याही शब्दामध्ये ओळीमध्ये मागे पुढे असू शकतो आणि त्याच्यामध्ये त्या अक्षराची पुनरावृत्ती होत असते, म्हणून तिथे अनुप्रास अलंकार असतो. आता आपण श्लेष अलंकार म्हणजे काय हे संक्षिप्त रूपाने उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया. श्लेष अलंकार वाक्यात किंवा पद्यरचनात एक शब्द दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्थाने वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधली जाते तेव्हा श्लेष अलंकार होतो. आता इथे काय सांगितलेलं आहे की जेव्हा एखाद्या पद्यरचनेमध्ये म्हणजेच कवितेमध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकच जो शब्द असतो त्याचा एकापेक्षा दोन अर्थाने तो वापरलेला असतो आणि त्यामुळे एका शब्दाद्वारे दोन वेगवेगळे अर्थ निघून शब्द चमत्कृती साधली जाते, त्यावेळेस आपण त्याला श्लेष अलंकार असे म्हणतो. आता इथे उदाहरण आहे, औषध न लगे मजला परिसुनी माता बरे म्हणून डवले. तर इथे बघा औषध ह्या शब्दामधून दोन अर्थ निघत आहेत म्हणून इथे औषधे न लगे हे श्लेष अलंकार आहेत. आता अजून आपण समजून घेऊया, एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे
जेव्हा वाक्यामध्ये चमत्कृती निर्माण होते तेव्हा आपण तिथे श्लेष अलंकार आहे असे म्हणतो. उदाहरणार्थ, मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. आता इथे बघा, मित्र हा एकच शब्द आहे, पण तो इथे आपण दोन अर्थाने वापरलेला आहे. पहिला जो अर्थ आहे त्याचा मित्र ह्या शब्दाचा अर्थ सखा, दोस्त असा होतो. आणि दुसरा मित्र आहे त्याचा अर्थ आपण सूर्य, भास्कर, रवी अशा पद्धतीने होतो. म्हणजे इथे मित्र हा शब्द दोन अर्थाने वापरलेला आहे. पहिला अर्थ म्हणजे सखा, दोस्त आणि दुसरा अर्थ म्हणजे सूर्य. तर सूर्यासाठी मित्र ह्या शब्दाचा उपयोग केलेला आहे. म्हणजे सूर्याच्या उदयाने सगळ्यांना आनंद होतो असं ह्या कवितेच्या ओळींचा अर्थ आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरा म्हणजे सखा, मित्राच्या म्हणजे सख्याच्या येण्याने कोणाला आनंद मिळत नाही. अशा रीतीने जेव्हा एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो आणि त्यामुळे त्या काव्यरचनेमध्ये, पद्यरचनेमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या साहित्यामध्ये चमत्कृती निर्माण होत असेल तर त्यावेळेस तिथे आपण श्लेष अलंकार आहे असे म्हणतो. आता आपण अजून उदाहरण समजून घेऊया. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. आता इथे बघा काय सांगितलेलं आहे, इथे नवरा, नवरा ह्या शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे, परंतु नवरी, नवरी. आता याच्यामध्ये बघा एकच शब्द आहे नवरी, पण त्याचा दोन अर्थ लावण्यात आलेला आहे. पहिल्या नवरीचा अर्थ म्हणजे वधू, लग्नामध्ये जी काही तयार होऊन बसलेली असते ती दुल्हन आपण तिला म्हणतो, ती नवरी मुलगी. आणि नवरी म्हणजेच की त्याचा स्वीकार न करणे, नवरी, न वरणे, स्वीकार न करणे. अशा रीतीने नवरी या शब्दाचा दोन अर्थ आल्यामुळे इथे श्लेष अलंकार तयार होत आहे. अजून आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया. उदाहरण आहे, सूर्य उगवला झाडीत, झाडूवाली रस्ता झाडीत, शिपाई गोळ्या झाडीत अन वाघही तंगड्या झाडीत. म्हणजेच काय ते बघा, झाडीत, झाडीत, झाडीत आणि झाडीत हे एकच शब्द चार वेळा वेगवेगळ्या अर्थाने आलेले आहे. म्हणजे एका शब्दाचा वेगवेगळा अर्थ निघत असल्या कारणाने इथे श्लेष अलंकार होत आहे. आता कसे ते आपण समजून घेऊया. झाडीत एक अर्थ जर पाहायला गेला तर सूर्य उगवला झाडीत म्हणजेच काय, आपण बघा सूर्य उगवल्यानंतर तो झाडाझुडपातून आपल्याला दिसतो, त्यावेळेस कवी कल्पना करतो की सूर्य उगवला तर झाडाच्या पानापानातून तो सूर्यप्रकाश सगळीकडे फैलावला जातो, तेव्हा आपण म्हणतो की सूर्य उगवला झाडीत. त्यानंतर झाडूवाला रस्ता झाडीत. त्यात इथे झाडीत या शब्दाचा अर्थ काय निघत आहे की झाडूवाला जो असतो तो रस्ता झाडत आहे, स्वच्छ करत आहे, तो कशाने, झाडूने. आणि तिसरं शब्दामध्ये जर झाडीत हा शब्द आपण पाहिला तर त्याचा काय अर्थ निघत आहे की शिपाई गोळ्या झाडीत, की शिपायाने बंदुकीतल्या गोळ्या झाडणे म्हणजे गोळ्या मारणे, त्याला झाडीत या शब्दाचा प्रयोग करण्यात आलेला आहे. अन वाघही तंगड्या झाडीत म्हणजे तंगड्या आपटणे. म्हणजे अशा रीतीने झाडीत या शब्दाचे वेगवेगळे चार अर्थ निघत असल्या कारणाने हे झाडीत हे शब्द श्लेष या अलंकाराचे उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण शब्दालंकार म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत, रूपक, यमक अलंकार, अनुप्रास अलंकार आणि श्लेष अलंकार, त्याचे वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे. आता आपल्याला अजूनही पुढील व्याकरणाचा भाग अभ्यासाचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.